एव्हरीवन. आता आजच्या सेशन मध्ये क्वेश्चन नंबर 4 आपण सगळा करणार आहोत. लक्षात घ्या सगळेजण, आपण क्वेश्चन नंबर 4 सगळा करणार आहोत आणि क्वेश्चन नंबर 5 सगळा करणार आहोत. या केस मध्ये काही गोष्टी सरळ सरळ तशाच आहेत. लास्ट लेक्चरला आपण क्वेश्चन नंबर 3 बघितलाय. 3 मधलं होमवर्कला दिलं होतं, त्याच्यानंतर याच्यातलेही होमवर्कला होते क्वेश्चन नंबर 2 मधले. कुणाला काही अडलंय का? पहिला आपण बघूया क्वेश्चन नंबर 2 मधलं काही अडलंय का पोरांनो? क्वेश्चन नंबर 2 मधलं काही अडलंय का? नाही. ओके, ग्रेट. क्वेश्चन नंबर 3, क्वेश्चन नंबर 3, क्वेश्चन नंबर 3 मधलं काही अडलंय का? नाही. हे सिद्धा मूव म्हणजे काय? मूव मूव. येस, ग्रेट. ओके, म्हणजे सगळ्यांना ऋषिकेश कुर्तडकर जमतंय का भाऊ? तुला झेपलंय का? हा, मग बोलायचं कोणी? हा, केलीये नाही केलीये काय? एनिवे, चलो नेक्स्ट इज व्हॉट. बघा, क्वेश्चन नंबर 4 बघा. आता ह्याच्यात इथं पासून मागे उत्तरच नसतील, कारण एक तर प्रूफ आहे, त्यामुळे तुम्हाला उत्तर माहिती असतं. डीवाय बाय डीएक्स इज इक्वल टू वाय अपॉन एक्स, हेच त्याचं फायनल आन्सर असणार. हे कसं काढायचं? मी 1 3 5 7 करत जाणार आहे. कळलंय का सगळ्यांना? 1 3 5 7 माझ्या बरोबर करायचे, कारण सोपी आहेत गणित. एक्स रेस टू 7 वाय रेस टू 5 इज इक्वल टू एक्स प्लस वाय रेस टू 12. बघा, एक सेकंद जरा, हे सेटिंग दररोज राहत आहे माझ्या हातून चालायचं. ओके, बघा, एक्स रेस टू 7 वाय रेस टू 5 इज इक्वल टू एक्स प्लस वाय रेस टू 12. आता तुम्हाला जेई किंवा सीईटीच्या वेळेस हा डेरिव्हेटिव्हचा एक फॉर्म्युला पण आहे बरं का. मी तो फॉर्म्युला प्रूव्ह केलाय पुस्तकात, पण इतका किचकट प्रूव्ह केलाय ना त्यांनी, कमालीचा किचकट केलाय. मी त्याच्या ऐवजी तुम्हाला सोपा सांगणार आहे. फालतू काहीतरी करतात भाऊ पुस्तकवाले, ज्याच्यातनं मुलं जास्तीत जास्त कशी कन्फ्युज होतील हेच बघितलं जातं बहुतेक. ठीक आहे, हा फॉर्म्युला ऍक्च्युली एक्सचा जो पॉवर आहे, वायची जी पॉवर आहे, आणि एम प्लस एन होणार. समजतंय सगळ्यांना? क्लिअर आहे सगळ्यांना? ओके. आज हे झाल्यानंतर आपण पॅरामेट्रिक फॉर्म सुद्धा सुरुवात करणार आहोत, आणि पॅरामेट्रिक फॉर्म साठी आपली जी वर्कशीट आहे त्यातून आपण पॅरामेट्रिक फॉर्म करणार आहोत. कळले सुरुवात? आणि मग उद्याच्या सेशन मध्ये पॅरामेट्रिक फॉर्म हा कम्प्लीट कव्हर केला जाईल, म्हणजे पुस्तकातला. लक्षात ठेवा, पुस्तकातला. आय एम टॉकिंग अबाउट टेक्स्ट बुक. ओके, क्लिअर? उद्या सगळा तो कव्हर करूया. आत्ता पहिलं मी हे कव्हर करतोय कम्प्लीट. हा आपण आता एक्सरसाइज करणार आहोत, मग पॅरामेट्रिक फॉर्म करणार आहोत. अशा पद्धतीने आपण जाणार आहोत आज. ठीक आहे. आता बघा, टेकिंग लॉग ऑफ बोथ साइड. लॉग ऑफ बोथ साइड्स. ठीक आहे. सो लॉग एक्स रेस टू 7 वाय रेस टू 5 इज इक्वल टू लॉग एक्स प्लस वाय रेस टू 12. बरोबर आहे का? हा वाय आहे बरं का, तो जरा आर्टिस्टिक झाला. आता इथे जरा थोडं डायरेक्ट करतो. 7 लॉग एक्स आणि प्लस 5 लॉग वाय इज इक्वल टू 12 लॉग एक्स प्लस वाय. इज दॅट क्लिअर टू एव्हरीवन? सगळ्यांना झेपलंय का? कळलंय का? डिफरन्शिएटिंग विथ रिस्क. बघा, सो 7 इंटू 1 अपॉन एक्स प्लस 5 इंटू 1 अपॉन वाय
बाय डीएक्स. विदिशा आली आहे का? विदिशा, 1/x प्लस वाय इंटू 1 प्लस dy बाय dx. येस. होमवर्कचं काय विदिशा कालच्या? काय विदिशा होमवर्कचं काय? वाय बरोबर आहे का? मायनस आता 12 अपॉन थोडं डायरेक्ट केलंय एक्स प्लस वाय बरोबर आहे, आणि इकडे dy बाय dx इज इक्वल टू 12 अपॉन एक्स प्लस वाय मायनस 7 अपॉन एक्स. आता हे काय केलं ते समजावून सांगतोय आणि मग आपण पुढच्या पेजवर जाऊया. बघा, मी असं केलं, अल्टिमेटली हे काय होणार? 12 अपॉन एक्स प्लस वाय होणार. 12 अपॉन एक्स प्लस वाय इंटू 1 इज 12 अपॉन एक्स प्लस वाय. करेक्ट आहे? मग 12 अपॉन एक्स प्लस वाय इंटू डीवाय बाय डीएक्स दॅट इज 12 अपॉन एक्स प्लस वाय इंटू डीवाय बाय डीएक्स. ठीक आहे, तो लेफ्ट हँड साइडला म्हणजे डीवाय बाय डीएक्स वाल्या टर्म सगळ्या एकत्र केला. आय एम कलेक्टिंग ऑल डीवाय बाय डीएक्स टर्म्स. ओके, ऑल डीवाय बाय डीएक्स टर्म 5 अपॉन वाय. ठीक आहे, 5 अपॉन वाय मायनस 12 अपॉन एक्स प्लस वाय. Is it clear to you? And non-dy by dx terms on the right hand side of the equal to side. बरोबर आहे? सो बघा, 5 मी परत लिहिणार आहे सगळं अपॉन वाय बरोबर आहे, मायनस 12 अपॉन एक्स प्लस वाय. कारण रेफरन्स करण्यासाठी dy बाय dx आता इज इक्वल टू 7 अपॉन एक्स मायनस 12 अपॉन एक्स प्लस वाय मायनस 7 अपॉन एक्स. बरोबर का? आता करेक्ट झालं हो ना पोरांनो? करेक्ट झालं ना? आता बघूया जरा एकदा, चेक करूया. 5 अपॉन, हा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, करेक्ट आहे. नाउ वी कॅन गो अहेड. एलसीएम घेतोय मी दोन्हीकडचा. सो काय येईल बघा एलसीएम? 5x प्लस 5y मायनस 12y अपॉन y इंटू एक्स प्लस वाय dy by dx is equal to 12x minus 7x minus 7y upon x into x plus y. क्लियर आहे? झेपलंय? ओके, सो आता आपण इथे काय काय करू शकतो? तर एक्स प्लस वाय मी पहिला कॅन्सल करेन. ठीक आहे, सगळ्यांनी बघा इथे आता 5x मायनस 7y अपॉन y dy बाय dx is equal to 5x minus 7y upon x. Ultimately 5y हे कॅन्सल होईल. Therefore dy by dx is equal to y upon x. करेक्ट आहे का? This is my final answer. Okay, this is my final answer. Yes, बोला. झेपलंय का गणित सगळ्यांना? झेपलंय का गणित सगळ्यांना? येस, ओके, ग्रेट. ओके, खडू है झालं लिहून. निखिल, हर्षदा, साहिल, ऋषिकेश, बघा झालं का सगळ्यांचं लिहून? येस. आज आदित्य जोशी नाही आहे का? आहे. सुमंत घुमे आहे. ओके, मी क्लिअर करतोय. तिसरं गणित लिहून घ्या.
समोर असतील तर तिसरं गणित लिहून घ्या. जरा नेटचा इश्यू होतोय बारीक माझ्या इथे, कमी जास्त होतंय. ओके, बघा तिसरं गणित काय, सेक एक्स रेस टू 5. आणि मी जी आता मेथड शिकवली आता, म्हणजे कितवं गणित 1 साठी, ही मेथड सगळ्यात सोपी मेथड आहे. पुस्तकात मागे भयंकर अवघड मेथड दिलेले आहे तर सोडवलेल्या गणितात ही मेथड वापरू नका. अर्थात ज्यांना असं पटत नाहीये की हे वापरायचं नाही, असं पटत नाहीये, त्यांनी बिनधास्त वापरा, माझं काही म्हणणं नाही. ठीक आहे, अडकलात की माझ्याकडे यायचं नाही की सर हे अडलंय, इथे काय करू पुढे. सो त्या अवघड हे करण्यापेक्षा दिस इज क्वाइट इझी मेथड. ओके, सगळ्यांनी गणित लिहून घेतलं असेल. मी पुढचं गणित शिकवतोय 3 नंबर, म्हणजे मधले होमवर्कला करायचे तुम्ही. बघा, सेक उशिरा कोण आला आता, उशिरा कोण जॉईन झाला आता, जॉईन उशिरा कोण झालं, कमॉन कोण उशिरा जॉईन झालं, हा पोरांनो उशिरा कोण जॉईन झालं. एक्स रेस टू 5 प्लस वाय रेस टू 5 अपॉन एक्स रेस टू 5 मायनस वाय रेस टू 5. एक्स रेस टू 5 प्लस वाय रेस टू 5 अपॉन एक्स रेस टू 5 मायनस वाय रेस टू 5 इज इक्वल टू ए स्क्वेअर दिलाय, बरोबर आहे का. आता तुम्ही जरा सजेस्ट करा काय करू मी. अनित देशपांडे उशिरा जॉईन झालाय, अनित देशपांडे उशिरा जॉईन झाला होता. ओके, सो तो लगेच वर्गाच्या बाहेर गेला. आजपासून नियम हा 7:05 पर्यंत एंट्री करू शकता, त्याच्यानंतर नाही. ठीक आहे, कारण थोडी शिस्त लागायला पाहिजे. आता आपले क्लास सुरू होणार ना. काय आता म्हणजे काल सांगितलं ना की ऑगस्ट मध्ये आम्ही परवानगी देऊ वगैरे, असं चाललंय त्यांचं, बघूया. बर, आंबीचं म्हणणं आहे सेक इनवर्स बोथ साइड करायचा. सिद्धा काय म्हणते, अरे बाकीचे बोला ना. लॉक करायचा. बरं, आता एक प्रश्न, हा लॉक कधी करतात, चला पटापट सगळ्यांनी सांगा, लॉक कधी करायचा. फंक्शन रेस टू फंक्शन, इथे फंक्शन रेस टू फंक्शन आहे का सिद्धा, नाही. मग लॉग कसा होणार. सी लॉग इज नॉट अ सोल्युशन फॉर एव्हरी आन्सर, एव्हरी क्वेश्चन, कळलं का. हे डोक्यातनं काढा, फंक्शन रेस टू फंक्शन आहे का, नाहीये, मग ते लॉग कसं चालेल. समजलं परवाचा तुझा प्रश्न, लॉगॅरिथमिक मेथड कधी वापरायची. देयर इज अ रिस्ट्रिक्शन फॉर एव्हरी मेथड, सम रिस्ट्रिक्शन्स. येस, चिराग साने काय करायला पाहिजे. अनित देशपांडे तू लॉग आउट हो, तू आज बसणार नाहीस मॅचला. हा बोला. नाही कळते सर, होमवर्क झाला का सर चिराग. 52 पर्यंत, क्वेश्चन 52 पर्यंत. आता त्याच्यामध्ये एक गणित असं झालेलं आहे म्हणून मी असं विचारलं तुला. बर, नाही समजा ते अंबीने बरोबर आन्सर सांगितलं. आदित्य जोशी, आप कहा हो, दुनिया में हो या ऊपर वाली दुनिया में हो, क्यों आदित्य जोशी, आप हो या ना हो, क्या जो है आपका, क्या यस सर, व्हाट यस सर, फॉर व्हाट यस सर, आप इसी दुनिया में हो या ऊपर वाली कहीं कोई और दुनिया में रहते हो. हाँ,
क्यों? So, and on that you are watching through web. Go for application, my son. Go for application. Why don't you download that app, webinar app? Okay. Okay. See here. This is constant now. If I take derivative directly, then you have to derive this by which method, which formula, by which formula? Differentiate. Product rule. कुणाल काकडे गणित 50 वेळा. मिस्टर कुणाल 50 वेळा लिहून आणायचं आहे गणित उद्याला. नाही आणलं की तुला येत नाही बघ. नाही चुकून बिकून नाही. अरे आता मुलांनो तुम्ही ह्या स्टेजला आहात ना की तुमचं चुकून सुद्धा होता का म्हणे अख्खं गणित जाईल माहितीये का? आता तुमचं चुकून सुद्धा होता कामा नये. गडबडीत नाही गडबडीत आता गडबडीत 50 वेळा लिहून आणायचं. डिफरन्शिएटिंग with respect to x. Clear? So x raised to 5 minus y raised to 5 d by dx of x raised to 5 plus y raised to 5 minus x raised to 5 plus y raised to 5 आणि d by dx of x raised to 5 minus y raised to 5 upon x raised to 5 आणि मायनस पाहिजे इथे मायनस y raised to 5 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 0. आता परत एकदा मागे इतके अवघड मेथड शिकवले याला टी अज्युम करा म्हणतात, मग ते टी घेऊन करायचं असलं गोष्टी करत बसू नका, त्यांनी आणखीन कॉम्प्लिकेटेड होईल. त्यापेक्षा हे सगळ्यात सोपं, कारण ऑलरेडी त्यांनी सांगितलंय ए आणि पी आर कॉन्स्टंट, सो याची डेरिव्हेटिव्ह डायरेक्ट 0 येणार आहे. कशाला पाहिजे एवढ्या सगळ्या गोष्टी? एम आय राईट ऑर रॉंग? करेक्ट आहे का? झेपतंय का सगळ्यांना मी काय सांगतोय ते? बरोबर आहे. आता हा जो डिनॉमिनेटर आहे इट विल गो टू मल्टिप्लाय दिस 0, सो इट विल बिकम completely 0. Now what happened? See, x raised to 5 minus y raised to 5 ब्रॅकेट मध्ये बघा 5 x raised to 4 plus 5 y raised to 4 आणि dy by dx. ठीक आहे. मायनस x raised to 5 plus y raised to 5 5x raised to 4 minus 5y raised to 4 dy by dx असं घडणार आहे. कळतंय का? आता मी आणि इज इक्वल टू 0, सॉरी ते राहिलंच. सगळीकडनं फाय कॉमन काढला आणि तो काय केलं, काढून टाकला, फाय कॉमन काढून. ठीक आहे. आता काय घडेल बघा, इथे लिहू शकता टेकिंग फाय कॉमन फ्रॉम एव्हरी टर्म अँड कॅन्सल. बरोबर आहे. सो सी x raised to 4 x raised to 5 minus y raised to 5 plus y raised to 4 आणि x raised to 5 minus y raised to 5 मायनस आणि इथे ब्रॅकेट टाकून घेऊया आपण x raised to 4 आणि x raised to 5 plus y raised to 5 मायनस y raised to 4 आणि x raised to 5 आणि y raised to 5 dy by dx. इज दॅट क्लिअर टू एव्हरीवन? परफेक्ट कळलंय का सगळ्यांना? परफेक्ट कळलंय का सगळ्यांना? कम ऑन टेल मी.
कळलंय का? हा, तुम्हाला? येस, आय थिंक कळलं असावं. सो येस येस, इथला डीवाय बाय डीएक्स राहिला फक्त एक. लक्षात राहील का तुमच्या सगळं? डीवाय बाय डीएक्स राहिला. आता काय झालंय ते सांगतो. आता पहिली गोष्ट आपल्याला काय करावं लागेल ते सांगतोय आणि मग आपण पुढे जाऊया. ओके ना? जरा डीवाय बाय डीएक्स वाले सगळे एकत्र घेऊया. ठीक आहे, डीवाय बाय डीएक्स वाले एकत्र घेऊया नक्की. ओके, सो बघा, मी डीवाय बाय डीएक्स वाले एकत्र घेतोय आणि एका ब्रॅकेट मध्ये टाकतोय. आता ह्या मायनस आणि हा मायनस प्लस होणार आहे म्हणून मी प्लस घेतोय. लक्षात ठेवा ही ब्रॅकेट, कारण थोडस जागा कमी असल्यामुळे थोडं ऍडजस्ट करतच राहावं लागणार आहे मला. वाय रेस टू 4 आणि एक्स रेस टू 5 मायनस वाय रेस टू 5 प्लस वाय रेस टू 4 एक्स रेस टू 5 प्लस वाय रेस टू 5 आणि डीवाय बाय डीएक्स. कुछ तो गड़बड़ हो रहा है इधर, धीरे धीरे चल रहा है प्लेन. बहुत इक्वल टू मध्ये साइन इक्वल टू, बरोबर आहे का? हे सगळं पलीकडे जाईल, पण हा मायनस जो झाला होता तो इकडे गेल्यावर प्लस होईल. एक्स रेस टू 4 आणि एक्स रेस टू 5 प्लस वाय रेस टू 5 मायनस एक्स रेस टू 4 आणि एक्स रेस टू 5 मायनस वाय रेस टू 5. बघा सगळ्यांना झेपलंय का काय केलंय? आर यू गेटिंग माय पॉइंट? चला पटपट, आर यू गेटिंग माय पॉइंट? आर यू? येस, सगळे 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 ए टू झेड पोरं. आता आपण तिकडे जाणार आहोत, पण हे जे आहे सगळं ते आपल्याला तिकडे लिहावं लागणार आहे परत एकदा. आणि येस, थोडस मध्येच माझा व्हिडिओ फ्रोज झाला असेल 1 मिनिटासाठी किंवा 1 2 3 सेकंदासाठी. बघा, वाय रेस टू 4 इंटू एक्स रेस टू 5 वाय रेस टू 4 इंटू एक्स रेस टू 5 मायनस, चेक करूया आपण. बघा, वाय रेस टू 4 इंटू मायनस वाय रेस टू 5 म्हणजे वाय रेस टू 9 झाला इथे. बरोबर आहे का? हा, ठीक आहे. सॉरी, इथे आपल्याला ते खोडावं लागणार कारण एकाच ब्रॅकेट मध्ये असल्यामुळे तसं अलाउड नाहीये. होणार नाही, नाही का? एकच सेकंड, जरा खोडतोय म्हणून जरा समजून घ्या. खोडायला लय टाइम लागतो. ओके, तर आता मागचं काय? कळतंय का? किंवा तुम्ही वायरस टू 4 कॉमन काढून सुद्धा हे कॅन्सल करू शकले असते, पण मी आपलं जनरल करतोय. बघा, वायरस टू 4 कॅन्सल करून इथे वायरस टू 4 कॉमन काढूया आपण, बेटर. ठीक आहे का? सोपं जाईल जास्त. ओके नाही? हा, बघा, हे क्लिअरच करतो. सोपं करण्यासाठी आपण काही पण करू शकतो. येस, बघा, समजा वाय रेस टू 4 मी कॉमन काढला तर आतमध्ये काय होईल? एक्स रेस टू 5 मायनस वाय रेस टू 5 प्लस एक्स रेस टू 5 आणि प्लस वाय रेस टू 5, बरोबर आहे का? आणि याच्या बाहेर डीवाय बाय डीएक्स आहे. ठीक आहे, इज इक्वल टू, आता काय घडतंय बघा, इथनं एक्स रेस टू 4 कॉमन काढतो आणि आतमध्ये हे करतो ब्रॅकेटच्या आतमध्ये. ठीक आहे, बघा, एक्स रेस टू 4 कॉमन काढला, मग इथे होईल, नीट लक्ष द्या, एक्स रेस टू 5 प्लस वाय रेस टू 5 मायनस एक्स रेस टू 5 प्लस वाय, सॉरी,
हा बरोबर आहे, वाय रेस टू 5 करेक्ट आहे. चेक करून घेऊया आपण, मी केलंय ते बरोबर आहे की नाही. बघा, एक्स रेस टू 4 कॉमन काढल्यावर एक्स रेस टू 5 प्लस वाय रेस टू 5 ऍज इट इज राहील. या मायनस साइन मुळे एक्स रेस टू 5 आणि हा मायनस मायनस प्लस झाला, वाय रेस टू 5 झाला. ठीक आहे. सो आता इथे कॅन्सल झाला, इकडे वाय रेस टू 5 कॅन्सल झाला, बरोबर आहे का. आता काय घडतंय नीट बघा. 2 एक्स रेस टू 5 आणि वाय रेस टू 4 डीवाय बाय डीएक्स इज इक्वल टू एक्स रेस टू 4 आणि इकडे 2 वाय रेस टू 5. कोणाला काही याच्यात डाऊट आहे? मला नाही वाटत याच्यात काही डाऊट आहे तुम्हाला. इथे एक 2 कॅन्सल केला, बरोबर आहे का. हा, आणि आता मी मुद्दामून इथे कॅन्सल करत नाहीये, बरोबर आहे का. एक्स रेस टू 4 वाय रेस टू 5 अपॉन एक्स रेस टू 5 आणि वाय रेस टू 4 यातले 4 म्हणजे इथे एक शिल्लक राहील, हे 4 यातनं एक शिल्लक राहील, अँड दॅट इज इक्वल टू वाय अपॉन एक्स इज माय फायनल आन्सर. गेटिंग क्लिअर? सगळ्यांना झेपलंय का? ए पटकन सांगा. येस, गुड. आय होप सगळ्यांना व्यवस्थित कळलं असेलच. खोडू का हे? झालंय का सर्वांचं लिहून? खोडू का हे? झेड एन सी कमॉन सगळे, आदित्य जोशी ते युक्ता शहा सगळे. येस, परफेक्ट. पुढचं बघा, सेम गणित आहे. मी आता पुढचं अर्धवट करून देणार आहे तुम्हाला. मी अर्धवट करून देणार आहे, बाकी तुम्ही हुशार आहात सगळे, काहीच इश्यू नाही. गणित लिहून घ्या, कारण सेम करायचंय. तुम्ही करायला घ्यायचं नंतर. मी सांगेन तुम्हाला कसं. मी 6वं पण करून देणार आहे, लक्षात ठेवा. मी 6वं पण करून देणार आहे, पण अर्धच देणार आहे, लगेच तुम्ही करायचं. 6वं 7वं मीच करून देणार आहे, कारण त्याच्यामध्ये बरेच पॉइंट्स आहेत. 8वं गणित तुम्ही होमवर्कला करायचं. आता आपण वर्गात हे करतोय, हे पण करतोय आणि हे पण मी तिन्ही अर्धी अर्धी करून देणे, उरलेली तुम्हीच करायचे, तुम्हीच आन्सर काढायचे. ओके. सो बघा, कॉस इनवर्स 7x रेस टू 4 प्लस 5y रेस टू 4 अपॉन 7x रेस टू 4 मायनस 5y रेस टू 4. ठीक आहे. बघा, परत एकदा विसरलो मी, 2 मिनिटं. कॉस इनवर्स, हा, कॉस इनवर्स 7x रेस टू 4 प्लस 5y रेस टू 4 अपॉन 7x रेस टू 4 मायनस 5y रेस टू 4. असंच आहे का सिद्धांत बोत्रे? असंच आहे का गणित? बघूया. येस, तसंच आहे. टॅन इनवर्स ऑफ ए, टॅन इनवर्स ऑफ ए, टॅन इनवर्स ऑफ ए. आता या गणितात एक फक्त हे करायचे, लेट टी इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ ए. ए कॉन्स्टंट असल्यामुळे तो कॉम्प्लिकेटेड होऊ नये म्हणून त्याला कॉन्स्टंटला एक आपण एखादं दुसरं व्हेरिएबल असाइन करूया. ठीक आहे. सो देअरफॉर कॉस इनवर्स 7x रेस टू 4 प्लस 5y रेस टू 4 अपॉन 7x रेस टू 4 मायनस 5y रेस टू 4 is equal to t. Now 7x raised to 4 plus 5y raised to 4 upon 7x raised to 4 minus 5y raised to 4 is equal to cos t. ठीक आहे. डिफरन्शिएट करा, उत्तर सांगा. याच्या पुढे येईल कॉस टी काय? कॉस टी काय? हा, कॉस टी काय?
कॉस टी ची डेरिव्हेटिव्ह 0 आहे, पण कॉस टी काय कॉन्स्टंट आहे पोरांनो. कॉस टी टॅन इनवर्स ऑफ ए नाहीये, तर कॉस टी कॉन्स्टंट आहे, हे महत्वाचं आहे मैत्री. त्याची डेरिव्हेटिव्ह 0 येईल, पण कॉस टी काय तर कॉन्स्टंट आहे. आले का लक्षात सगळ्यांच्या? कमॉन, मी व्हिडिओ ऑफ करतोय, तुम्ही आन्सर काढताय पटापट. युअर टाइम स्टार्ट्स नाव. मी इथंच आहे, कुठेही गेलेलं नाही. चला पटपट करा. झालं की सांगा. वेदांत, कॉम्पोनेंडो डिव्हिडेंडो जर केलास तर कॉस टी प्लस 1 आणि कॉस टी मायनस 1 हे सुद्धा डिनॉमिनेटरला करत बसायला लागेल. सो यू हॅव टू डिसाइड व्हॉट टू डू. तुला कॉम्पोनेंडो डिव्हिडेंडो वाटत असेल कर कर बाबा, नसेल वाटत नको करू. आणि त्यांनी सुद्धा येणारे हे मान्य आहे मला. ठीक आहे, कॉम्पोनेंडो डिव्हिडेंडो नाही करा, काही प्रॉब्लेम नाही. पुस्तकात कॉम्पोनेंडो डिव्हिडेंडो दिलाय का माहित नाही मला, मी माझी मेथड सांगितली. त्याच्यामध्ये कॅल्क्युलेशन आहेत पण चूक होत नाही. आता याच्या उपर तुम्ही ठरवायचं काय करायचं. टेक्स्टबुकच्या मेथड बकवासच आहेत सगळ्या. इतक्या घाणेड्या मेथड कुठनं शोधलेत त्यांनी, कोणाच ठेव. इतक्या घाणेड्या मेथड आहेत. मगाशी मी जे वाय रेस टू एम, एक्स रेस टू एम आणि वाय रेस टू एन इज इक्वल टू एक्स प्लस वाय रेस टू एम प्लस एन, त्याचं गणित सुद्धा जे शिकवलं टेक्स्टबुक मध्ये, कसलं अवघड शिकवलंय त्यांनी, बाप रे. भयानक. पहिलंच गणित बघा आजचं. अरे पोरांनो, झालं का नाही? बर, एक मिनिट आहे का. वेदांनी सुचवलेली मेथड सुद्धा सोयीस्कर जाईल, कळलं का. ती मेथड तुम्हाला जर हे खूप अवघड वाटत, एक 2 मिनिटं ऐकता. कुठपर्यंत आलाय जरा सांगाल का? ए पोरांनो, कुठपर्यंत आलाय?
हा झालं. ओके ओके. आता एकीकडे इकडे पण बघा, ज्यांचं झालंय त्यांनी वेदांनी सांगितलेली मेथड सुद्धा करता येईल, पण बाकीच्यांना कळावी म्हणून मी करतोय. मग दोन्हीपैकी कुठलीही मेथड वापरा, ऍज यू विश. कळलं का? बघा काय आहे ती सांगतो. बाय कॉम्पोनेंडो डिव्हिडेंडो आपल्याला हे 9th मध्ये झालेलं आहे. कॉम्पोनेंडो आणि डिव्हिडेंडो. मी आता सगळं स्पेलिंग लिहित बसत नाही, पैसा घेतो लिखाणाचे. सो बघा कारण या केसमध्ये मग ह्याच्या अंडर 1 घ्यावा लागेल. 7x⁴ प्लस y5y⁴ प्लस 7x⁴ मायनस 5y प्लस 5y⁴ मायनस 7x⁴ आणि प्लस 5y⁴. इथे हे कॅन्सल होतील, इथे 7x कॅन्सल होईल आणि इकडे बघा कॉस टी प्लस 1 अपॉन कॉस टी मायनस 1 असं येईल. पुढच्या पेजला जातोय मी. सो 14x⁴ अपॉन 10y⁴ इज इक्वल टू. आता चुकेल कसं बघा, किंवा माहित नाही बघा, मी करतोय फक्त कॉस टी प्लस 1 आणि अपॉन कॉस टी मायनस 1. इथे 5 येईल, इथे परत एकदा 7 येईल. करेक्ट आहे का? आता आपण हे करूया, डिफरन्शिएट करूया. 5y⁴ डी बाय डी एक्स ऑफ म्हणजे इंटू 28x³ होणार मायनस 7x⁴ इंटू नीट लक्ष द्या, 20y³ होणार इथे आणि dy बाय dx होणार आणि इक्वल टू 0 होणार आणि खाली अपॉन 5y⁴ ब्रॅकेट रेस टू y⁴ ब्रॅकेट रेस टू स्क्वेअर. सो हा पलीकडे जाईल सगळा. ओके. मग आता बघा 140x³ y⁴ इज इक्वल टू 140x⁴ आणि y³ dy बाय dx. बरोबर आहे का? सो हे 140 हा 140 कॅन्सल. आता देअरफोर dy बाय dx इज इक्वल टू बघा x³ y⁴ अपॉन x⁴ आणि y³. हे 3 यातून 3 गेले, एक शिल्लक राहिला. 3 कॅन्सल फ्रॉम दिस 4. सो 1 विल रिमेन. नाव आन्सर इज y/x. ही पण मेथड कळली आहे का तुम्हाला? ही पण मेथड कळली आहे का तुम्हाला? येस. सो या चेक करा, पटापट चेक करा. झालंय का तुमचं? लिहून झालं असेल तर मला सांगा. ZNC कमॉन. आदित्य जोशी, ऋग्वेद इज रायटिंग, स्टील रायटिंग. ऋग्वेद मेक इट फास्ट. ओके. बाकीचे काय विदिशा वगैरे काहीच बोलत नाहीये. झालं नाही झालं. साई लाडलिंगे, हा काय सगळे झोपलेत काय? येस.
चला 6 लिहून घेताय का? 6 लिहून घेताय? झालं की सांगा लिहून मला पटकन. पुढची गणित करायची आहेत आपल्याला. आज हा संपवायचा आहे आपल्याला कंप्लीट. ओके बघा, लॉग ऑफ x रेस टू 20 मायनस y रेस टू 20 अपॉन x रेस टू 20 प्लस y रेस टू 20 इज इक्वल टू 20. असंच आहे ना काहीतरी? अरे बोरानो, इज दिस करेक्ट? येस, सेम. ओके, so therefore x raised to 20 minus y raised to 20 upon x raised to 20 plus y raised to 20 is equal to e raised to 20. करेक्ट? सगळ्यांना झेपलं इथपर्यंत? आता कॉम्पोनेंडो डिव्हिडेंडो परत एकदा करा. म्हणजे x raised to 20 minus y raised to 20 plus x raised to 20 plus y raised to 20 upon x raised to 20 minus y raised to 20 आणि मायनस x raised to 20 minus y raised to 20 is equal to e raised to 20 plus 1 upon e raised to 20 minus 1. सो इथे x x कॅन्सल होईल, वर y y कॅन्सल होईल. बरोबर आहे का? x raised to 20 upon minus 2 y raised to 20 is equal to e raised to 20 plus 1 upon e raised to 20 minus 1. सगळ्यांना झेपलं इथपर्यंत? 2 2 कॅन्सल झाला इथनं. मी पुढच्या पेजला जातोय, डिफरन्शिएट करतोय, किंवा पहिलं लिहून घ्या. x रेस टू 20 अपॉन मायनस y रेस टू 20 इज इक्वल टू e रेस टू 20 प्लस 1 अपॉन e रेस टू 20 मायनस 1. ठीक है? सो डिफरेंशिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. ठीक है? सो सी मायनस y रेस टू 20 आपण मायनस साइन बाहेर ठेवूया तात्पुरती. 20 नंतर तिचा विचार करूया. ठीक आहे का? उडवून टाकायची तोही नंतर विचार करूया. इंटू 20 x रेस टू 19 मायनस x रेस टू 20. ठीक आहे? आणि v du by dx मायनस u dv by dx इंटू 20 x y रेस टू 19 and dy by dx. Am I right or wrong? इज इक्वल टू 0 आणि अपॉन आहेच आहे. बरोबर आहे का? y रेस टू 20 आणि ब्रॅकेट स्क्वेअर. आता हा 20 कॉमन काढला, इथे बाहेर आला, म्हणजे मायनस 20 आणि y रेस टू 40 हा सगळा झिरोला जाऊन 0
2 मिनिटं. काही नाही, आता जस्ट आलंय नेट. आलोय, लॉग ऑन झालंय. सॉरी, नेट प्रॉब्लेम मुळे फ्रीज झालो होतो. आता मला वाटतं मी आलोय आता जागेवर. ओके, नेट स्पीड अगदीच गेलेला. याच्या पुढे तुम्ही करताय असं मी गृहीत धरलंय आणि हे केलंय. इथं थांबलो होतो आपण. मी क्लिअर करतोय ते y/x येणार आहे त्याचा. बरोबर, माझा आवाज येतोय का तुम्हाला? हा, व्यवस्थित, काही प्रॉब्लेम नाही. येस, ओके, ग्रेट. चला पुढे जाऊया, पुढचं गणित करूया. हा, ओके, सगळ्यांना क्लिअर आहे? एक सलग आवाज येतोय, काही प्रॉब्लेम नाहीये? सगळ्यांना एक सलग आवाज येतोय? येस, ओके, ओके, थँक्यू सर. आता पुढचं बघूया आपण. 7वं गणित. आता हे जे गणित आहे, आता हे भिंग लावूनच बघायला पाहिजे काय आहे. x⁻⁷ x⁻⁷ आहे का तिथे? पोरो, x⁻⁷ आहे का तिथे? हा सिद्धांत, येस, ओके. मग त्याचं गणित असं आहे, e⁻x⁷ minus y⁷ upon x⁷ plus y⁷ is equal to a. बरोबर आहे का? असं आहे ना ते थोडक्यात. आता सिद्धा, तुझ्या आवडीची मेथड, टेकिंग लॉग ऑफ बोथ साइड. सो x⁻⁷ minus y⁷ मी थोडं डायरेक्ट करतोय. ते स्टेटमेंट तुम्ही लिहाल. टेकिंग लॉग ऑफ बोथ साइड, x⁻⁷ plus y⁷ is equal to log a. कळलंय? हे थोडं डायरेक्ट केलंय. पुन्हा एकदा कॉम्पोनेंडो डिव्हिडेंडो करा, उत्तर काढा. तुमची सुरुवात करेक्ट लिहून काढा पटापट. कॉम्पोनेंडो करा, डिव्हिडेंडो करा, लिहून काढा. आन्सर झालं की सांगा मला. आय एम गिव्हिंग यू 2 minutes टू कम्प्लीट दिस. ओके, मी फक्त व्हिडिओ ऑफ करतोय. झालं का पोरांनो? झालंय झालंय झालंय, सगळ्यांना विचारतोय. ओके, आलं का सगळ्यांचं y/x? सगळ्यांचं y/x आलं का? येस, y/x आलं सगळ्यांचं. व्हेरी गुड, येस. तनया दापसे, तनया वरपे, तुमचं आलंय का? तनया, बोथ तनया.
येस, ओके, ग्रेट. समजतंय ना तनया? दोन्ही व्यवस्थित कळतंय का पोरींनो? येस, ओके. होमवर्कचं काय? होमवर्कचं काय पोरींनो? शांतता, एक नीरव शांतता, नाही का? ओके, चला पुढचं बघूया आपण काय करायचंय, कसं करायचंय. तुम्ही वेळेत करा, नाही तर काही उपयोग होणार नाही. तुम्हाला हे पटत नाही आता सांगतोय ते. बघा आता काय घडतंय. तूच तुझ्या जेवण नाही. ओके, गणित लिहून घ्या. आपल्याला आता प्रूफ बघायचे सगळी. गणित लिहून घ्या पोरांनो. चला पटपट लिहून घ्या गणित. चला पोरं, लिहिलं का? पटकन लिहून घ्या. आणि प्रत्येकाने गणित लिहायचं बरं का, कंपल्सरी आहे. येस, हिमांशू आहे का? हिमांशू, येस. चला पटपट. गायत्री, दोन्ही गायत्री. ओके, झालं. ओके, लिहू मी आता एक तिकडे. बघा गणित वाचतो. इफ लॉग एक्स प्लस वाय इज इक्वल टू लॉग एक्स वाय प्लस पी वेर पी इज कॉन्स्टंट, देन प्रूव्ह दॅट dy बाय dx इज इक्वल टू मायनस वाय स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर. सिंपल गणित आहे, पण लिखाणाच्या पद्धतीमुळे आता प्रूफ आहेत बरं का. सगळ्यांनी नीट बघा. आपल्या मला सांगितलं काय पहिले, लॉग एक्स प्लस वाय इज इक्वल टू लॉग एक्स वाय आणि प्लस पी. करेक्ट? हा ठीक आहे ना. एक दोनच मिनिटं पोरांनो. येस, नाउ इट इज करेक्ट. सी, so differentiating with respect to x, so 1 upon x plus y ब्रॅकेट मध्ये 1 plus dy by dx is equal to 1 upon xy आणि x dy by dx आणि प्लस y. जमलंय? बघा आता 1 upon x plus y plus 1 upon x plus y dy by dx is equal to 1 upon y dy by dx आणि प्लस 1 upon x. कोणाला काही याच्यात डाऊट आहे का? कोणाला काही याच्यात डाऊट आहे का? काय केलंय कळलंय का सगळ्यांना? समृद्धी जोशी, येस. व्हॉट अबाउट होमवर्क? समृद्धी जोशी, होमवर्कचं काय? तुझा कधी येत नाही बरं का, आजकाल बंद झाला तुझा येणं होमवर्क. सो 1 अपॉन एक्स प्लस वाय, थोडा नाही मागचाही दाखवायचा आहे. तू सगळा होमवर्क दाखवायचा आहे आज संध्याकाळपर्यंत. सगळा सगळा म्हणजे पहिल्या एक्सरसाइजच्या पहिल्या ह्याच्यापासून आतापर्यंतचा सगळा दाखवायचा आहे तू. मायनस 1 अपॉन एक्स प्लस वाय. एम आय राईट ऑर रॉंग? मी एलसीएम करून घेतो, काय कॅन्सल होत असेल तर कॅन्सल करून घेतो. कळतंय का? बघा मग आता इथं काय होईल, y मायनस एक्स मायनस वाय अपॉन y इंटू एक्स प्लस वाय डीवाय बाय डीएक्स. करेक्ट आहे का? सगळ्यांना झेपलंय का? आणि इकडे राईट हँड साइडला काय होईल बघा, एक्स प्लस वाय मायनस एक्स प्लस वाय मायनस एक्स अपॉन एक्स इंटू एक्स प्लस वाय. आता या घडीला मी काय करतोय की पहिल्यांदा एक्स प्लस वाय कॅन्सल करीन, त्याच्यानंतर इथनं वाय कॅन्सल होईल, इथनं वाय कॅन्सल होईल.
इथनं x कॅन्सल होईल, इथनं x कॅन्सल होईल. Now dy by dx is equal to what happening here? See, only y will remain. Okay, so this y goes to multiply this y, so that is y square upon minus x square. Hence it is true. कोणाला काही डाऊट आहे का याच्यात? कोणाला काही डाऊट आहे का याच्यात? कोणी डाऊट? नो प्रॉब्लेम. येस, खोडू है मी, क्लिअर करू? येस. हर्षदा? येस. निखिल? आज निखिल नाहीये काय? ओके. पार्थ? खुशी रावळ? ओके. दोन नंबर गणित लिहून घ्या. आणि 2 नंबर सारखंच 3 नंबर आहे ते तुम्ही करणार आहात. कळलं का? बघा, जर 2 नंबर तुम्हाला कळलं तर 3 नंबर तुम्हाला सहज येईल. ठीक आहे ना? मी ते सांगतोच आहे कसं करायचं. लिहून झालं की मला सांगा. चला गणित आपण करूया. गणित लिहून घ्या. बघा, लॉग ऑफ काय एक्स क्यूब आहे का काय, माझ्या लक्षातच राहत नाही. एक्स क्यूब मायनस वाय क्यूब, एक्स क्यूब मायनस वाय क्यूब अपॉन एक्स क्यूब प्लस वाय क्यूब टू द बेस 10 आहे इथे आणि इज इक्वल टू 2 आहे. आता आपल्याला प्रूव्ह काय करायचंय बघा. प्रूव्ह काय करायचंय ते बघा. म्हणजे मी तुम्हाला सांगतो काय करायचंय. एक 2च मिनिटं. एकच सेकंड. अरे हा, आता याच्यात बघूया आपण काय करायचंय. मला काय सांगितलंय, -99x² अपॉन 101y². बघूया आपण काय करायचंय. एक्स क्यूब मायनस वाय क्यूब अपॉन एक्स क्यूब प्लस वाय क्यूब इज इक्वल टू 10² केला. बेसिक लॉगॅरिथमिकचा फॉर्म वापरलाय, बरोबर आहे ना? आता त्याच्यामुळे काय घडेल बघा. एक्स क्यूब मायनस वाय क्यूब इज इक्वल टू 100 एक्स क्यूब प्लस वाय क्यूब. करेक्ट आहे का? मी आतमध्ये घेऊन जातो. एक्स क्यूब मायनस वाय क्यूब इज इक्वल टू 100 एक्स क्यूब प्लस 100 वाय क्यूब. ठीक आहे. आता -99 एक्स क्यूब इज इक्वल टू 101 वाय क्यूब. ऑलमोस्ट उत्तर आलं. डिफरन्शिएट करा. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. करेक्ट आहे का? आता -99 इंटू 3 x² इज इक्वल टू 101 इंटू 3
वाय स्क्वेअर डीवाय बाय डी एक्स, बरोबर आहे का? मग 3 कॅन्सल झाला. अल्टिमेटली डीवाय बाय डी एक्स इज इक्वल टू -99 x² आणि अपॉन 101 वाय स्क्वेअर. हे माझा आन्सर आहे. बोला, काय कळले नाही कळले? काय सिंपल आहे का? कळलंय का तुम्हाला? येस. ओके, करेक्ट, ग्रेट. लिहून झालंय सगळ्यांचं? हा, मग चला तिसरं करायला घ्या. तिसरं करायला घ्या. आता लिहित बसू नका, तिसरं करायला घ्या. आणि उत्तर तेच येतंय का बघा, चेक करा. उत्तर तेच येतंय का बघा, चेक करा. सोडवताय तुम्ही? मी आहे इथेच. सोडवताय तुम्ही? ओके, झालं की मला कळवाल. ओके, झालं का पोरांनो? तुमचं झालं?
लवकर लिहा. काय रे शांभवी कितव्या गणिताचं? ओके. दुसरं म्हणजे आता मी केलेलं का तुम्ही करताय ते? ओके, बघूया आपण. ठीक आहे. एक्स रेस टू 4 प्लस वाय रेस टू 4 अपॉन एक्स रेस टू 4 मायनस वाय रेस टू 4. ठीक आहे. आता शकतो. आता परत गायब झालोच होतो. आज जरा काय माहिती नाही, ढगाळ वातावरणामुळे बहुतेक नेट प्रॉब्लेम आहे. ठीक आहे ना. सो सी, मी परत एकदा गणित बघतो. परत अडकतंय म्हणजे जाणार आहे. ठीक आहे, बघूया जितकं होईल तितकं. सो 5x लॉग. ओके, मी थोडस डायरेक्ट सेकंड स्टेप पासून करतो. बघा, कोण चेंज करते बघा. एक्स रेस टू 4 प्लस वाय रेस टू 4 अपॉन एक्स रेस टू 4 मायनस वाय रेस टू 4 इज इक्वल टू 25. बरोबर आहे का? हे आलंय का तुमचं सिद्धार्थ, शांभवी? येस. ओके. सो x raised to 4 plus y raised to 4 is equal to 25 x raised to 4 minus y raised to 4 आणि 25 y raised to 4 minus 24 x raised to 4 is equal to minus 26 y raised to 4. बरोबर आहे का? सो पहिल्यांदा मायनस साइनच गायब होईल इथला, मगच पुढचा विषय. नाव सी, डिफरन्शिएट करूया. 24 into 4 x cube is equal to 26 into 4 y cube dy by dx. सो 4 आणि हा 4 कॅन्सल झाला. ठीक आहे. सो dy by dx is equal to 24x cube upon 26y cube. So 12x cube upon 13y cube. हे मग त्यांची प्रिंटिंग मिस्टेक असू शकते. कळलंय का? असं झालंय का तुमचं सर्वांचं गणित? सर्वांचं गणित असं चाललंय का? हे बघा, बोर्डाची पुस्तकं म्हणजे चुका आहेत हे धरूनच चालायचं आणि हे करायचं. ठीक आहे. ओके, ग्रेट. सगळ्यांना आलं हे महत्वाचं आहे. असंच ठेवा, व्यवस्थित अभ्यास ठेवा, रोजच्या रोज अभ्यास करा. शेवटी आम्ही एवढंच सांगू शकतो. ओके, नेक्स्ट गणित बघूया आपण. नाही, ते तुम्ही करा प्लीज, ते तुम्ही करा. मी गणित नंबर 5 दाखवतो किंवा तेही तुम्ही करू शकता. येस, 6, 7, मग 9 आणि हे 10 अशी मी गणित करणार आहे. कळलंय? पहिलं बघा, 6वं गणित मी दाखवतोय. एक्स रेस टू वाय इज इक्वल टू ई रेस टू एक्स मायनस वाय. बघा, एक्स रेस टू वाय इज इक्वल टू ई रेस टू एक्स मायनस वाय. करेक्ट? झेपलंय? टेकिंग लॉग ऑफ बोथ साइड. सी, टेकिंग लॉग ऑफ बोथ साइड. टेकिंग log of both sides. So y log x is equal to x minus y log e. So log e is 1. बरोबर आहे. डायरेक्ट डिफरन्शिएट करतोय. y डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x हे स्टँडर्ड वाक्य. 1 अपॉन x प्लस log x into dy by dx is equal to 1 minus dy by dx. इथपर्यंत आय थिंक सगळ्यांना समजलं असावं. हा,
ओके, सो सी y अपॉन x प्लस लॉग एक्स, मी परत एकदा व्यवस्थित लिहितोय, dy बाय dx इज इक्वल टू 1 आणि मायनस dy बाय dx. ओके, नाउ सी हियर, बघा थोडक्यात लॉग एक्स प्लस 1 आणि dy बाय dx इज इक्वल टू 1 मायनस y अपॉन x. क्लिअर? आता पुढच्या पेजला जातोय, बोर्डवर. सी 1 लॉग एक्स प्लस 1 dy बाय dx इज इक्वल टू x मायनस y अपॉन x. सगळ्यांनी लक्ष द्या, आता खरा चेंज होणार आहे, म्हणून लक्ष द्या सगळ्यांनी. लिहून नंतर घ्या, मी लिहायला वेळ देतो, अगदी 5 मिनिटं देतो. पण हे बघा, x मायनस y अपॉन x इंटू लॉग एक्स प्लस 1. ठीक आहे, इथपर्यंत सगळे आले. आता सगळ्यात महत्वाची, ज्यावेळेस लॉग घेतला आपण त्यावेळेस बघा आपण असं लिहिलं y लॉग एक्स इज इक्वल टू एक्स मायनस वाय असं तयार होतं, कारण लॉग ही 1 आहे. मग सिन्स इथे लिहायला पाहिजे, सिन्स. त्याच्या बदल्यात मी असं लिहू शकतो का? बघा बरं, नीट लक्ष द्या म्हणजे कळेल. dy बाय dx इज इक्वल टू y लॉग एक्स अपॉन x इंटू लॉग एक्स प्लस 1. इज दॅट क्लिअर? आता थोडस मागे जाऊया, हे इथपर्यंत आलात तुम्ही. लॉग एक्स अपॉन काय म्हणलंय बघा, 1 प्लस लॉग एक्स ब्रॅकेट स्क्वेअर म्हणलंय, हो ना. लॉग एक्स अपॉन 1 प्लस म्हणजे y अपॉन एक्स ला पुन्हा एकदा व्हॅल्यू टाकायला पाहिजे. बघा, y अपॉन एक्स ला पुन्हा एकदा व्हॅल्यू टाकायला पाहिजे. ती कशी येणार ते सांगतो. जर ह्याला आपण इक्वेशन नंबर 1 अज्युम केलं तर फ्रॉम इक्वेशन 1, हे नंतर लिहून घ्या प्लीज. फ्रॉम इक्वेशन 1 बघा, नीट बघा, लॉग एक्स इज इक्वल टू एक्स मायनस वाय अपॉन वाय. प्लीज हा वाय आहे, हे जरा बाजूला ठेवलंय मी. ठीक आहे, सो लॉग एक्स इज इक्वल टू एक्स अपॉन वाय आणि मायनस 1. सो लॉग एक्स प्लस 1 इज इक्वल टू एक्स अपॉन वाय. एम आय राईट ऑर रॉंग? सगळ्यांना इथपर्यंत झेपले का? टेकिंग रेसिप्रोकल ऑफ दिस व्हॉट वी गेट, बघा. सो सी देयरफॉर y अपॉन x इज इक्वल टू 1 अपॉन लॉग x. लक्षात ठेवा. क्लिअर? आता माझ्याकडे काय आलं होतं, बट आपल्याला काय मिळालं बघा, dy बाय dx इज इक्वल टू काय आहे, लॉग एक्स आणि इथे y होता अपॉन x इंटू लॉग ऑफ लॉग एक्स प्लस 1 होता. हो का नाही? बोला पटकन, हो का नाही? बघा इथे करेक्ट आहे का? सो ह्या y अपॉन एक्स ला आपण आता सबस्टिट्यूट करतोय. लॉग एक्स 1 अपॉन काय आत्ताच आणलं ना आपण, 1 अपॉन लॉग एक्स. म्हणजेच अल्टिमेटली मी असं लिहू शकतो का? बघा बरं, लॉग एक्स अपॉन, मी मुद्दामून अगोदर एक स्टेप वाढवतोय, लॉग एक्स प्लस 1 आणि प्लस लॉग एक्स प्लस 1. या पॉइंट मध्ये हे फार महत्वाचा विषय आहे बरं का. लॉग एक्स अपॉन लॉग एक्स प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर. समजलंय सगळ्यांना? समजलंय सगळ्यांना? बघा समजलंय का? येस, ग्रेट, परफेक्ट, येस, ओके. लिहून घ्या. कुठपासून लिहायचंय? मागची स्लाइड हवी आहे का? किती लोकांना मागची स्लाइड हवी आहे?
घ्या, लिहून घ्या. झालं की सांगा. तुमचं होईस तोपर्यंत मी जरा मेल चेक करतो. झाले का? येस. पुढचं पेज दाखवू का? पुढचं पेज दाखवू का? या लिहून घ्या. झालं की सांगा. हे पण पटापट आवरा रे बावर, आवरा रे. 8:30 झाली राव. अजून 2-3 गणितं राहिली आहेत. 9 वाजेपर्यंत लेक्चर घ्यायचंय आपल्याला. चला पोरो, पटकन आवरा, पटकन आवरा, पटकन आवरा. येस, खोडू का? येस, पुढे जाऊया. तुम्हाला भूक नाही लागली पोरांनो? लागली ना भूक? मग पटपट संपवलं तर जाऊन तुमचं बरं आहे. एकीकडे खाता पण येतं, कारण इथे काही दिसत नाहीये. तुम्ही खाता खाता अभ्यास करू शकता. बर, एनिवे, बॅक टू सिलेबस. टू रूट ऑफ कॉस एक्स प्लस रूट ऑफ कॉस एक्स प्लस रूट ऑफ कॉस एक्स प्लस इन्फिनिटी अप टू इन्फिनिटी. बरोबर आहे का? शो दॅट dy बाय dx इज इक्वल टू साइन एक्स अपॉन 1 मायनस 2y. ओके, सो बघा आता y इज इक्वल टू रूट ऑफ कॉस एक्स प्लस रूट ऑफ कॉस एक्स प्लस रूट ऑफ कॉस एक्स आणि प्लस अप टू इन्फिनिटी. बरोबर आहे का? म्हणजे समजा समजा बरं का, ह्या पॉइंट पासून जरी मी धरलं तरी तो वायच असेल का नसेल? तुम्ही सांगा मला. वाय असणार का नसणार पोरांनो? हा, कुठल्याही स्टेजला घ्या, तो वायच स्टार्ट होईल का नाही? म्हणजे मी असं लिहू शकतो का? बघा बरं सगळ्यांनी. हा, बघा मी मुद्दामून कलर बदलतो त्याचे, म्हणजे तुम्हाला कळावं म्हणून बरं का फक्त. हा बघा, आठवणीने कलर बदलून तुम्हाला समजावून सांगतो. इक्वल टू, बघा हा ठीक आहे, कॉस एक्स आणि प्लस, आता मुद्दा म्हणून मी पुन्हा एकदा कलर बदलतो. वाय. बरोबर का पोरांनो? हा, आता झेपतंय का सगळ्यांना? पटकन सांगा, कळलंय का काय केलंय मी? येस. अंबी, तुलाही कळतंय का? अंबी नाहीये बहुतेक. एनिवे, ठीक आहे. ऑन स्क्वेअरिंग बोथ साइड, ऑन स्क्वेअरिंग बोथ साइड्स, ठीक आहे. सो वाय स्क्वेअर इज इक्वल टू कॉस वाय, सॉरी कॉस एक्स आणि प्लस वाय. बरोबर आहे का? स्क्वेअर रूट गेला. नाउ डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. एक्स असंही घेऊ शकता किंवा इकडे घेऊ शकता.
2y dy बाय dx आणि मी थोडं डायरेक्ट करतो मायनस dy बाय dx इज इक्वल टू मायनस साइन एक्स बरोबर आहे का. सो 2y मायनस 1 dy बाय dx इज इक्वल टू मायनस साइन एक्स बरोबर आहे का. हा एक्स आहे. सो dy बाय dx इज इक्वल टू मायनस साइन एक्स अपॉन 2y मायनस 1 हेच आहे का आपल्याला प्रूव्ह करायचं. बघा बरं चेक करा हेच आहे का. ओके ठीक आहे. हा वरचा मायनस साइन जो आहे हा वरचा मायनस साइन खालच्या टर्मला देऊन टाकला की जे रिक्वायर्ड आन्सर आहे ते तुम्हाला मिळून जाईल. साइन एक्स अपॉन 1 मायनस 2y होऊन जाईल. हे कळलंय सगळ्यांना. नो डाऊट ऍट ऑल एनीबडी. एक 2 मिनिटं मुलांनो. आता कुणाला कळलं नाहीये त्यांनी लिहा. कुणाला कळलं नाहीये त्यांनी लिहा. भाऊ निखिल निखिल ध्रुव ध्रुव ओके. मिस्टर जोशी आदित्य जोशी सर्व जोशी. एक तर येतच नाहीये पण 2 जोशी शिल्लक आहेत. समृद्धी जोशी ओके. तनया बोथ तनया रिपीट प्लीज. एक तरी असतोच म्हणूनच मी विचारलं. येस. कोणत्याही स्टेजला मी जरी सुरुवात केली तरी तो वायच असणार आहे की नाही. इफ आय स्टार्टेड ऍट एनी स्टेज इट विल बी वाय ओनली बिकॉज what is given to me that is up to infinity I have to travel. So I am taking y at this. Okay, so y is equal to square root of cos x plus y, right? Now on squaring both sides what we get y square is equal to cos x plus y. बाकी आपण डेरिव्हेटिव्ह केली. ओके नाही. येस फक्त चेंजेस काय केले. इथे जो dy बाय dx होता तो ऑलरेडी तिकडे नेला. आले का लक्षात. खोडू का मी. येस शुअर. ओके. 9व गणित बघा सेम लॉजिक आहे. सेम लॉजिक आहे पण तरी एकदा मी शिकवणार आहे तुम्ही लिहायचंय फक्त. बघा y इज इक्वल टू एक्स रेस टू एक्स रेस टू एक्स रेस टू अप टू इन्फिनिटी असं त्यांनी सांगितलं. कन्सेप्ट तोच परत एकदा काहीही बदल नाही कन्सेप्ट मध्ये. कुठल्याही स्टेजला घेऊन गेलात तरी तो वायच होणार का नाही. समजा मी हा एक्स विसरून गेलो तात्पुरतं समजा तरी एक्स रेस टू एक्स रेस टू एक्स रेस टू अप टू इन्फिनिटी म्हणजे परत वायच झाला हा. पोरांनो कळतंय का. आ भूक लागलेली दिसते पोरांना. 3 पोरं गायब झाली. 51ची 48 झाली. आला एक आला. येस. सो हे याचं काय होईल. y इज इक्वल टू एक्स रेस टू वाय करेक्ट आहे. नाव बघा टेकिंग log of
17 वेळा नेट जाते येते काय अर्थच नाही त्याला. भंगार एकदम भंगार. बर, कॅन यू हिअर मी ऑल ऑफ यू गाईज? क्लिअर आहे का? सगळ्यांना व्यवस्थित ऐकायला येते का? येस, ओके. लॉग शी हा एक त्याच्यात मोठा डॉट. ओके, थांबा जरा. लॉग टेकिंग लॉग ऑफ बोथ साइड्स. ओके, सो लॉग वाय माझ्या मते सगळ्यांनी केलंच असेल तोपर्यंत. वाय लॉग एक्स डीवाय बाय डीएक्स तर काढू शकता ना सगळे. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स, सो 1 upon y dy by dx is equal to y into 1 upon x plus log x into dy by dx. ठीक आहे, सो पुढच्या याला जाऊया आपण. सो 1 upon y मायनस लॉग एक्स dy by dx करूया आपण. इथे चेक करा, मागे जाऊन चेक करूया आपण हे केले काय बरोबर आहे का. बघा 1 upon y आणि हा लॉग एक्स तिकडे जाऊन मायनस लॉग एक्स झाला. इकडे y अपॉन एक्सच साईडला राहील इज इक्वल टू बघा y अपॉन एक्सच साईडला राहील. ठीक आहे, सो 1 मायनस y लॉग एक्स अपॉन y सारखी. त्यामुळे काय होतंय, नेट गेल्यामुळे सारखी लिंक तुटते, मग मजा नाही येत शिकवायला. चांगला रंगात आलो की ठापकन नेट जाते. सो वाय स्क्वेअर अपॉन एक्स इंटू 1 मायनस वाय लॉग एक्स असं घडतंय. आता याच्यात आपल्याला प्रूव्ह काय करायचं होतं ते एकदा चेक करून घेऊया. आले की, म्हणजे काय करायचं. अच्छा, वाय स्क्वेअर तो मधला वाय राहतोय का एक्स्ट्रा. ओके, आणि लॉग वाय इथे लॉग वाय झालंय. ओके, बर, काही चुकलंय का आपलं, बघायला पाहिजे. लॉग एक्स कसं काय आला, बघ त्यांचा लॉग वाय होतोय. डी वाय करेक्ट आहे, इथपर्यंत करेक्ट आहे. पुढे जातो मी, बघूया आपण. हो ना, माहितीये ना, फक्त मी चेक करतोय, काही राहिलं नाहीये ना माझ्याकडनं, तेवढंच चेक करतोय. वाय लॉग एक्स म्हणजे लॉग वाय. ओके, जस्ट पुट द व्हॅल्यू वाय स्क्वेअर अपॉन एक्स इंटू 1 मायनस लॉग. हे असं होतं, ती लिंक तुटली ना हे सगळं डिस्टर्ब होऊन जातं. असं नाही पाहिजे, लिंक तुटायला नाही पाहिजे काय, म्हणजे मला लीज लाईनच घ्यायला पाहिजे. एनिवे, ठीक आहे. झेपलंय का सगळ्यांना? गणित माझ्या मते सगळ्यांना आलंच असेल. गणित सोपं होतं कारण तो बेसिक वरचं कळलं की सगळं कळतंय. ओके, तरी ऑलमोस्ट 2 तास आपलं झालंच आहे, लाईट जाऊन 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 असं झालं ते. ठीक आहे, पुढचं घ्या गणित लिहून. ई रेस टू वाय इज इक्वल टू वाय रेस टू एक्स. ठीक आहे, ते करतोय आपण. बघा, ई रेस टू वाय इज इक्वल टू वाय रेस टू एक्स टेकिंग लॉग ऑफ बोथ साइड. सो वाय इंटू लॉग ए इज इक्वल टू एक्स लॉग वाय. ठीक आहे, सो y इज इक्वल टू एक्स लॉग वाय. आपण याला आता तात्पुरतं इक्वेशन 1 म्हणूया. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. ओके, सो dy बाय dx इज इक्वल टू एक्स इंटू 1 अपॉन वाय dy बाय dx प्लस लॉग वाय. ओके, सो बघा, सो 1 मायनस एक्स अपॉन वाय आणि dy बाय dx कॉमन काढला इज इक्वल टू लॉग वाय. ठीक आहे, सो फायनली
जरा इथेच करतो. फायनली y मायनस एक्स अपॉन y dy by dx is equal to log y. So dy by dx is equal to y log y अपॉन y मायनस एक्स. आता काय प्रूव्ह करायचंय ते बघूया आपण पहिले. ठीक आहे, बघूया गणित काय बघा. लॉग वाय चा स्क्वेअर पाहिजे आणि लॉग वाय मायनस 1 पाहिजे. ठीक आहे, आता मी हे पुढच्या पेजवर पण लिहितो. dy बाय dx इज इक्वल टू y log a. लॉग काय आहे जरा विसरलो मी. y log y अपॉन y मायनस एक्स. log y अपॉन y मायनस एक्स. करेक्ट आहे. आता पहिलं जे इक्वेशन आहे ते काय आहे. नाव बट इक्वेशन 1 इज y इज इक्वल टू एक्स आणि log y. बरोबर आहे का? सगळ्यांना पटतंय का? हो का नाही पोरांनो? आहे ना, असंच आहे ना इक्वेशन 1. येस. बघा, तर मग असं लिहिता येईल का हो? मी याच्याच पुढे जरा ह्याला चेंज करतो थोडा, म्हणजे तुम्हाला कळेल. y आणि log y अपॉन, बघा x कॉमन काढला मी आणि इथे y अपॉन x मायनस 1 झाला. ठीक आहे, नाव सी y अपॉन x इज इक्वल टू log y होईल. करेक्ट आहे का? मग मी सबस्टिट्यूट करतो तिथे. देअरफॉर dy बाय dx इज इक्वल टू, बघा हा जो y अपॉन x आहे हा, त्याला मी log y केल्यावर इथे अल्टिमेटली log y इंटू log y होईल. करेक्ट आहे का? आणि अपॉन log y मायनस 1. सो माय फायनल आन्सर log y ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन log y. क्लिअर? सगळ्यांना लिहून घ्या, पटापट लिहून घ्या, म्हणजे काम होईल तुमचं. आणि आपण हे करणार आहोत. ठीक आहे, बघा येस, क्लिअर करू हे. आणि उद्याचं जे सेशन घेणार आहे त्याचं मी आता एक जस्ट तुम्हाला फॉर्म्युला लिहून देतो आणि आपण आज इथेच थांबणार आहोत, कारण नेटचा जरा इश्यू होतोय सारखा. ओके, त्यामुळे जरा मला आवर्त घ्यावं लागतंय. नाहीतर 2 तास घ्यायची माझी इच्छा होती आणि तसंच टायमिंग दिलेलं आहे तुम्हाला. करेक्ट आहे ना? बघा, उद्याच्या सेशन मध्ये आपण टाईप शिकणार आहोत पॅरामेट्रिक फॉर्म. मेट्रिक फॉर्म. माझ्या मते मागच्या वर्षी मी तुम्हाला पॅरामीटर म्हणजे काय ते सगळं समजून सांगितले. जेई मध्ये आता आपलं पॅरामेट्रिक फॉर्म झाले, बरोबर आहे का? सो पॅरामीटर कुठलाही असू दे, त्याचा कन्सेप्ट एकच आहे की पॅरामीटर याचा अर्थ कंडिशन. नाव युअर एक आणखीन एक महत्वाचं सांगतो. आता इथे कसा असेल पॅरामीटर, आयदर इथे थीटा असेल किंवा इथे टी असतो. लक्षात ठेवा, फॉर्म्युले अनेक प्रकारे वापरता येतात, पण जनरली थीटा आणि टीच असतो. वेळ आल्यावर काही बदललं असेल तर मी सांगेन काय. ओके, सो फॉर्म्युला कसा आहे याचा, तर बघा dy बाय dx इज इक्वल टू dy बाय डी थीटा अपॉन dx बाय डी थीटा. आणि दुसरा और dy बाय dx इज इक्वल टू dy बाय dt अपॉन dx बाय dt. हा दुसरा फॉर्म्युला. जर पॅरामीटर थीटा मध्ये दिला असेल तर मी हे करणार. पॅरामेट्रिक फॉर्म जर टी मध्ये असेल तर मी dy बाय dt करणार.
सगळ्यांनी फॉर्म्युला लिहून घेतलाय. पुस्तकातनं तुम्ही सगळ्यांनी बरं का, पुस्तकातनं सगळ्यांनी तुम्ही काय करायचं तर त्याचे पहिल्यांदी प्रूफ पाठ करून टाका. आहे तसेच पाठ करा. याच्यात काही शिकवण्यासारखं नाहीये, कारण जसं असेल तसाच घ्यायचा आहे. आणि आलं तर प्रूफ एखादं येतं यातलं, 4 पैकी एकच प्रूफ येतं. त्यामुळे तुम्ही तीच पाठ करा, त्यापैकी एक येणार हे नक्की आहे. सगळ्यांना आजचं सेशन कळलं असावं आणि सगळ्यांना आणि स्पेशल बॅच किंवा यांना मी स्पेशल बॅच सर्कलची काल पाठवलेली नाहीये. आज संध्याकाळपर्यंत तुम्हाला मिळेल. कळले का? मला वेळच झाला नाही काल. एक दुसरी गोष्ट, स्ट्रेट लाईनचं सुद्धा सोल्युशन मी आज पाठवतो. काल म्हणलं होतं पण जमलं नाही मला, त्यामुळे आज पाठवतो सगळ्यांना. ओके, सो आजचं सेशन तुम्हाला आवडलं असावं असा अंदाज आहे. ओके, सो धन्यवाद, आपण आलात. हा, ओके. जय हिंद, जय महाराष्ट्र.